नमस्कार मंडळी, आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये थंडगार सरबत प्यायला कोणाला नाही आवडत। सुट्ट्या चालू झाल्या की पाहुणे देखील खूप येतात। त्यासाठीच आज आपण इथे मस्त असं सरबताचं प्रीमिक्स बनवतोय, जे एकदा बनवलं की फ्रीजमध्ये आरामात 3 महिने छान टिकते। आणि मग तुम्ही एकदा प्रीमिक्स तयार असल्यावर 10 ग्लास सरबत केव्हाही सहज बनवू शकता। आणि आपण याच्यामध्ये जे मसाले घालणार आहोत त्या मसाल्यांमुळे देखील हा सरबत मस्त असा चटकदार लागतो। चला तर मंडळी, मग वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पुदिन्याची एक मीडियम साईजची गड्डी घेतलेली आहे। ही गड्डी मी व्यवस्थित अशी स्वच्छ निवडून घेतलेली आहे। निवडताना त्याच्यामध्ये थोडेसे देठ घ्यायचे आहेत। स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व जी पानं आहेत ती काढून घेणार आहे। नंतर याच्यामध्ये बर्फाचे 4 ते 5 असे मी खडे घालून घेणार आहे आणि मिक्सरला छानसर बारीक अशी याची प्युरी तयार करून घेणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता, अशा प्रकारे छान अशी याची मी प्युरी तयार करून घेतलेली आहे। बर्फाचे खडे घातल्यामुळे याचा कलर मस्त असा हिरवागार राहिलेला आहे। साईडला गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये एका वाटीने वाटी भरून पाणी घालायचं आहे। त्याच वाटीने 1 वाटी साखर घालून घ्यायची आहे। दोन्हीही सेम घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही पाणी घालणार आहात तेवढी साखर घ्यायची आहे। आता हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। साखर आपल्याला छान अशी पाण्यामध्ये व्यवस्थित अशी विरघळून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम कमी जास्त करत ही आपल्याला प्रोसेस करायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकताय साखर आपली पाण्यामध्ये विरघळू लागलेली आहे। एक 5 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकताय साखरेच्या पाण्याला छान असा चिकटपणा आलेला आहे। नंतर जी तयार करून घेतलेली पुदिन्याची जी प्युरी आहे ती या पाण्यामध्ये घालून द्यायची आहे। प्युरी घातल्यानंतर व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, साखर घातल्यानंतर आपल्याला साखर पूर्णपणे 5 मिनिटं पाण्यामध्ये छान अशी शिजवून घ्यायची आहे। त्याचा पाक छान असा थोडासा चिकट होईपर्यंत, पण आपल्याला एकतारी पाक बनवायचा नाही, फक्त थोडंसं चिकट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। आता पुदिना घातल्यानंतर आणखी 2 ते 3 मिनिटं हे मिश्रण आपण शिजवून घेणार आहोत। मिश्रण शिजवून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। 1 चमचा नमक, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा चाट मसाला असे हे मसाले टाकून सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मसाले टाकल्यामुळे आपला सरबत मस्त असा चटकदार बनतो। इथे मी काही लिंबू घेतलेले आहेत, 4 लिंबू घेतलेले आहेत। लिंबू घेताना छान असे रसाचे रसरशीत घ्यायचे आहेत। हे लिंबू मी कट करून घेणार आहे। लिंबू कट करून घेतल्यानंतर आपण हे लिंबू छान असे पिळून घेणार आहोत। त्याच्यातला जो रस आहे तो रस एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सर्व लिंबू इथे मी पिळून घेतलेले आहे। जवळजवळ अर्धी वाटी आपल्याला इथे लिंबाचा रस मिळालेला आहे। आता जे तयार करून घेतलेले जे मिश्रण आहे ते गाळणीने सर्व छान असं गाळून घ्यायचं आहे। म्हणजे जे आपण मसाले टाकलेले असतात किंवा जी पुदिनाची पानं असतात ते वरच्यावर राहिली जातात। चमच्याने छान असं सर्व व्यवस्थित असं पेटून घ्यायचं आहे, म्हणजे जो आपला पुदिनाचा जो पाणी आहे ते पाणी खाली जातं आणि त्याचे कण जे आहे ते वरती राहतात। तर अशा प्रकारे इथे मी मिश्रण गाळून घेतलेलं आहे। आता हे मिश्रण थंड करून घेतल्यानंतर याच्यामध्ये लिंबाचा रस घालून देणार आहे। मिश्रण पूर्णपणे थंड केल्यानंतरच लिंबाचा रस घालायचा आहे, नाहीतर मिश्रण कडू होतं। तर इथे अशा प्रकारची मी एक काचेची बॉटल घेतलेली आहे। स्वच्छ धुवून पुसून व्यवस्थित बॉटल घ्यायची आहे। तयार करून घेतलेले जे प्रीमिक्स आहे ते अशा प्रकारे एखाद्या काचेच्या हवाबंद बॉटलमध्ये हे भरून ठेवायचं आहे। आता हे तयार करून घेतलेलं प्रीमिक्स तुम्ही फ्रीजमध्ये 3 महिने व्यवस्थित असं स्टोअर करू शकता। हे बिलकुल खराब होत नाही। आणि जेव्हा तुम्हाला सरबत प्यायची इच्छा होईल तेव्हा 1-1.5 चमचा हे प्रीमिक्स टाकून तुम्ही मस्त असं सरबत बनवू शकता। इथे मी 2 ग्लासमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मस्त असे बर्फाचे खडे टाकलेले आहेत। तयार करून घेतलेलं प्रीमिक्स मी इथे 2-2 चमचे टाकलेलं आहे। तुमचा ग्लास ज्या मापाचा असेल त्याप्रमाणे तुम्ही प्रीमिक्स टाका। गार्निशिंगसाठी थोडेसे लिंबाचे स्लाइस टाकलेले आहेत। वरून छान असा पुदिना बारीक चिरून टाकलेला आहे। साईडला देखील गार्निशिंगसाठी मी पुदिना लावलेला आहे। तर इथे आपला मस्त असा चटपटीत टेस्टी
लिंबू पुदिना सरबत तयार आहे। हे माझ्या अत्यंत आवडीचं लिंबू पुदिना सरबत आहे। घरी पाहुणे आल्यावर त्यांना असे हे सरबत बनवून नक्की द्या, ते नक्की तुम्हाला विचारतील याच्यामध्ये कोणते मसाले घातलेत। आणि आपण याच्यामध्ये जे मसाले घातले आहेत त्याच्यामुळे या सरबताला मस्त असा चटकदारपणा येतो। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।